चला आज अडिनियमबद्दल बोलूया। बघा अडिनियमवर पावसाचं पाणी असं थांबलं की बघा असे पानामध्ये ते पाणी साचून राहते। थोडंसं मी झटकून घेते। फक्त याला पावसापासून वाचवावं लागते। पावसापासून वाचवणं म्हणजे कसं की डायरेक्ट पावसामध्ये न ठेवता किंवा माती वेल्डे नसेल ना आणि झाड चांगलं असेल ना, ड्रेनेज चांगलं असेल ना, तर बघा माझे सर्व अडिनियम हे पावसात ठेवलेलेच आहे आणि याला काहीही झालेलं नाही। पण याला पाणी कमी पाहिजे, हे म्हणजे वाळवंटी गुलाब याला म्हटलं जाते। त्याच्यामुळं याला पाणी कमी असल्यामुळे जास्त पावसामुळे ही समस्या येऊ शकते। एखाद्या वेळेस जर कुठं कापलेलं असेल किंवा काही असेल तर तिथं रूट रॉटची समस्या येऊ शकते। म्हणून याला पावसापासून वाचवायचं असं म्हटलेलं आहे। आणि बाकी उन्हाळ्यात फुलं येतात, पण तेवढेच फुलं बघा पावसाळ्यातसुद्धा येते माझ्या याला। मागच्या वर्षीसुद्धा आले होते बघा। हे असं कोडेक्स आहे। हे प्लांट सेल करायचं मला आणि 250 रुपये प्राईस आणि सोबत शिपिंग चार्ज जो काही असेल तो द्यावा लागेल। आणि 3-4 झाडं ती द्यायचे मला, जास्त नाही आहे, 5च झाडं आहे। आणि बघा हे 250ला आणि हे पण 250लाच आहे। आणि एकच फक्त थोडं छोटं आहे ना, तर ते 150ला देऊन देईन। आणि शिपिंग चार्ज वगैरे हे 150ला आणि सोबत शिपिंग चार्ज। सगळ्या झाडांना फुलं येत आहे। आणि बाकीचे तर तुम्हाला असं वाटेल की हे खूप छोटं आहे बघा, पण याच्यावर मागच्या वर्षी आहे ना बी तयार झालेलं होतं आणि याच्या बी आहे ना पूर्ण बी ग्रो झालं। मी एका कुंडीत टाकून ठेवलं बाजूनं, वाटलंच नव्हतं। आणि या प्लांटला माझ्या ते दाखवलं आधी होल नाही आहे। आणि इथं बघा हे पण खूप छान असं आकार दिलेला आहे। नवीन आकारसुद्धा देऊ शकतो। हे पण मी 250लाच देणार आहे, म्हणजे 250ला प्लांट आणि शिपिंग चार्ज वेगळे, असे सगळे प्लांटचे असेच आहे। आणि इथं बघा हे सर्वात मला असं वाटतं अडिनियम हे सर्वात चांगलं आहे, कारण हे फुलं गेल्यावर इथे बऱ्याचदा मॅच्युअर प्लांट झाला की बीसुद्धा येते, खूप छान रंगामध्ये येते। आणि बाकी प्लांटपेक्षा वेगवेगळे रंग तर प्रत्येकालाच आवडत असतात, पण हा जो अडिनियम आहे ना हा हार्डी, म्हणजे कसं आहे की याला जास्त कीड लागत नाही, भरपूर फुलं येतात। आणि याची बाकी अडिनियमपेक्षा ग्राफ्टिंगपेक्षा याची काळजीसुद्धा कमी घ्यावं लागते, कारण हा अडिनियम खरंच खूप छान आहे। बागेमध्ये थोड्या प्रमाणात तरी हा अडिनियम असायला हवा, ज्यांना फुलांची आवड आहे त्यांना, कारण खूप या प्लांटला लावलं तेव्हापासून कोणती किडीचं समस्या नाही, काही नाही। त्याच्यामुळं हा प्लांट मला खूप जास्त आवडला आणि बीपासून याचा पण छंद लागला वेगवेगळे तयार करण्याचा। पण काही झाडं मला सेल करायचे होते, ज्यांना कोणाला पाहिजे त्यांना मी नंबर देईन, त्याच्यावर त्यांनी फक्त मेसेज करावा ज्यांना घ्यायचं आहे त्यांना, आणि प्राईज विचारावी, कारण मग मी त्याच्यानंतरच काढेल आणि ठरवेल द्यायचे का नाही द्यायचे। तसे तर फेब्रुवारी मार्चमध्ये याचा खूप ग्रोईंग सीझन असते, तेव्हा पण आपण घेऊ शकतो। पण ज्यांना कोणाला पाहिजे असेल ना ते आता पावसाळ्यातसुद्धा लावू शकतो। काही गोष्टीची काळजी घ्यावी लागेल पावसाची। बघा याच्यामध्ये पावसाचं पाणी रात्री थांबलेलं होतं, म्हणून हे मी अशी उभी करून ठेवलेली आहे कुंडी। कशी वाटली माहिती नक्की सांगा। हे प्लांट माझ्याकडे एकच आहे, पण खरंच आधी दाखवले हे प्लांट खूप छान आहे। नवीन लावणाऱ्यांसाठी ते एकदम उत्तम पर्याय।